मातंग समाजाच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो की या समाजाच्या 69 वर्षाच्या विकासाला जो गतिरोध लागलेला होता, प्रचंड प्रमाणात अन्याय हा समाज आजपर्यंत सहन करत आलाय. या समाजाची आजपर्यंत राजकीय दरबारी सामाजिक पातळीवर कुठेही दखल घेण्यात आलेली नाही. आज हा समाज प्रचंड स्थलांतरित असं जीवन जगतो. या समाजाचं शिक्षणातलं प्रमाण मोठ्या प्रमाणात गळतीचं आहे आणि हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही गेल्या 20 वर्षापासून अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये ABCD असं वर्गीकरण करण्यात यावं या प्रश्नावर काम करतो. गेल्या वेळेस 8 दिवस नागपूरच्या पटवर्धन मैदानामध्ये मी स्वतः उपोषणाला बसल्यानंतर 22 डिसेंबर 2014 रोजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी माझं उपोषण सोडवताना असं आश्वासन दिलं होतं की 26 जानेवारी 2015च्या आत माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये लहुजी साळवे अभ्यास आयोगाची मीटिंग लावून आढावा घेऊ आणि 82 शिफारशी मधल्या ज्या तत्वतः 68 शिफारशी मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं सर. आणि यानंतर 28 जुलै 2015 रोजी आझाद मैदानावर आम्ही मोर्चा काढला होता. महाराष्ट्रातले हजारो मुख्यमंत्र्यांनी जे तुम्हाला आश्वासन दिलं होतं हे आश्वासन पाळलं गेलं नाही, त्यामुळे अखेर मातंग समाजाकडून मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद रामचंद्रजी, तुम्ही आम्हाला दिलेल्या माहितीबद्दल.